निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वांसोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे. ह्या अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानाबद्दल माहिती व्हावी व त्यांच्यामध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या हेतूने आज शिर्डी नगर परिषदने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये मुलांना माती देऊन त्यामध्ये मातीचे गोळे बनवून त्यात बिया लावून रोपे कशी लावावीत हे शिकवण्यात आले. हम शिरडी उर्दू हाई स्कूल से आए हैं. हम बीज लेके आए हुए इसकी वजह से क्योंकि झाड़ पौधे दरख्त. अभी यहाँ पे किस लिए आए हो? हम शिरडी उर्दू हाई स्कूल के तरफ से हम यहाँ पे झाड़ लगाने के लिए आए हैं. यहाँ पे मट्टी और खत मिल रहा है, इसमें झाड़ लगाना है. किस तरह से झाड़ लगाने वाले? ये इसमें एक बीज डालने का गोला बना के. किस चीज का गोला बनाना? खत और मिट्टी का. और फिर उसमें बारिश का मौसम चालू है इसलिए झाड़ अच्छे तरह से आता है. पानी डाले नहीं भी डाले तो बारिश में पानी से आ जाता है झाड़. उसके फायदे क्या क्या है? उससे हमें ऑक्सीजन मिलता है और जो टेम्परेचर रहता 45-44 वो कम हो जाएगा. नाव काय तुझं? फातिमा समीर दारूवाले. कोणत्या शाळेतून आले तुम्ही? आम्ही साईनाथ माध्यमिक विद्यालय शाळेतून आलेलो आहे. आणि इथं कशासाठी आलेले आहात? झाड लावायला त्यासाठी. कोणते कोणते झाडं आणले होते तुम्ही आणि किती झाडं लावली? आंब्याचं झाड आणलं होतं, बिया आणले होते आणि नाही का आणि सीताफळचं झाड आणलं होतं. आणि कशा कशा पद्धतीने झाडं लावले? काय काय केलं इथे? गोळे तयार केले आणि आम्ही बिया टाकले आणि बुजवले. हमारा नाम बताओ और स्कूल का नाम बताओ. मेरा नाम शनाया सलीम शेख है. मेरे स्कूल का नाम जिला परिषद प्राइमरी उर्दू स्कूल शिरडी है. मैं आज यहाँ पे किस काम के लिए आए आप? आज हम यहाँ पर बॉल सीड बनाने के लिए आए हैं. सीड बॉल बनाने के लिए आए हैं. क्या करने वाले हैं उसका? पौधे लगाने आए हैं. तो आपने कितने पौधे लगाए आज? 4-5 लगाए होंगे. Your name and school? Myself, Master Nikam Abhinav Sachin. I am from Sri Sai Nirman English Medium School. What are you doing today? Today we are gathered here to prepare seed ball projects which is eco-friendly to the nature. First, in the first step we are preparing the balls of the murs and then we are inserting that seed into that ball. Then we are planting that ball by digging one hole into the ground and by the rain it grows up. Can you tell me the benefits of this movement? Yeah, it is a very beneficial movement to the environmental because it is eco-friendly too. It does not include any chemicals or the fertilizers to use or to conclude this act or this whatever is been done by this Shirdi Nagar Parishad. And this is also evenly too good that it is done by the students, which helps in the future to the students about to raise the awareness among the environment about the various biogeochemicals about it, and it also helps in to reduce the chemical rate, and thus it leads to the less use of fertilizers and etc. When we plant such muddy balls in the soil, which it leads to the increase in the trees. That increase in the trees results into the whatever the rainfalls, whatever the monsoon winds come, which it results into the more
lots of rainfall because there is having lots of evergreen forest. Same as Shirdi Nagar Parishad is trying to compare as other village as a evergreen village to the Shirdi. They are firstly trying, means which it leads to the some means first we will plan that trees will grow. It will lead to the increase in the oxygen level. In the corona period we were buying the oxygen cylinders, but now if we will plant such moment now, it will help into the increase in the increase in the oxygen level rate. यावर्षी 1 जूनपासून 1200 वृक्ष लावण्यात आले आहेत. यावर्षी 12,500 वृक्ष लावण्याचे शिर्डी नगर परिषदचे टार्गेट आहे. शिर्डीमधून खबर भारतसाठी अमोल कोते यांचा रिपोर्ट.